रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. सर, छातीमध्ये पाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं खोकला इतका जबरदस्त येतोय की झोप येत नाही. आणि एका अंगावर झोपलं किंवा असं कसंही झोपलं तरी खोकला हा सदैव येतच राहतो. तर याच्यासाठी खूप काही उपचार करून थकलो आहे, कमेंट्स आली अशी. तर आपणास माहीत आहे तो उपचार आपण सांगावा. अनुभवाचे बोल असतात, लक्षात ठेवा. अनेक जणांना याचा गुण आलेला आहे. अगोदर छातीत पाणी होतं म्हणजे निश्चित काय होतं ते कळणं फार महत्वाचं आहे. छातीमध्ये पाणी होणं म्हणजे फुफ्फुस जे आहे, दोन लंग्ज असतात आपणाला, लेफ्ट आणि राईट. मग लंग्जच्या वरची जी लेयर आहे ती सर्वात बाहेरची लेयर, तिला परायटल लेयर म्हणतात, आणि आतली लेयर आहे तिला विसरल लेयर म्हणतात. आणि या लेयरच्या दरम्यान लक्षात ठेवा समथिंग फ्लुइड असतो, की जो फ्लुइड किंवा हे दोन्हीही, याला प्ल्युरसी असं म्हणतात. छातीत पाणी होणं म्हणजे या दोन्ही लेयरच्या दरम्यान लक्षात ठेवा पाणी ॲक्युम्युलेट होतं, सिक्रिशन होऊन. आता ते सांगत बसत नाही की कुठला द्रव सिक्रिट केला जातो वगैरे वगैरे, कारण व्हिडिओ फार मोठा होईल. मला फक्त छोट्याशा व्हिडिओमध्ये याच्यावरती उपाय काय करायचा तो सांगतोय. तर अशा व्यक्तींनी लक्षात ठेवा, दिवसातून 3 वेळा ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. दिवसातून 3 वेळा कोरा चहा, तोही गुळाचा, कोरा चहा म्हणतोय, सेंद्रिय गुळ असावा शक्यतो. त्याच्यामध्ये आल्याचा एवढा एवढा तुकडा आणि तुळशीची 2-3 पानं टाकून चांगला उकळू द्यायचा आणि 1 कप हा चहा सकाळी सकाळी, आल्याचा चहा तुम्ही सकाळी आलं आणि तुळशीचा चहा हा सकाळी सकाळी तुम्ही घेणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आता पुढे 3 वेळा घ्यायचा आहे बरं का, मात्र हा दिवसातून 3 वेळा. सायंकाळी, दररोज सायंकाळी आणि सकाळी. सकाळी 9 वाजता जेवणाच्या अगोदर कुमारी कल्प मिळतो, सिरप मिळतो, याचा म्हणजे लिक्विड आहे. हा कुमारी कल्प सुरुवातीला 3 किंवा 4 चमचेच घ्या आणि हा 3-4 चमचे कुमारी कल्प आणि कोमट पाणी, लक्षात ठेवा, कोमट पाणी, 1 कपभर कोमट पाणी घ्या किंवा अर्धा ग्लास हा पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे 3 चमचे कुमारी कल्पाचे मिसळायचे. आणि हा कल्प सकाळी 9 वाजता आणि सायंकाळी जेवणानंतर 2, हे उपाय मी जेवणानंतर सांगतोय. आता सकाळी नाश्त्यानंतर केलं तरी सुद्धा चालू शकेल, सायंकाळचं मात्र जेवणानंतर करणं आवश्यक आहे. आता याच्याबरोबर बऱ्याच जणांना मनात शंका आली असेल की सर हा कुमारी कल्प मिळतो कुठे? तर सर्व मेडिकलमध्ये हा कल्प मिळतो, त्याच्यामुळं काळजी करण्यासारखं असं काही नाही. आता याच्याबरोबरच काय करायचं आहे पहा, लघु मालिनी वसंत गोळ्याची डब्बी मिळते, ही नाव नीट लक्ष द्या, लघु मालिनी वसंत असं नाव आहे. ती 1 गोळी सकाळी
मधाबरोबर घेतली तरी चालती किंवा दुधात घेतली तरी चालते किंवा गोळी घेऊन नंतर दूध पिलं तरीसुद्धा चालू शकतं. परंतु माझ्या मते ही गोळी मधामध्ये बारीक करून ती मध चाटण करणं अतिशय फायदेशीर. या मधामुळं तुमचा कसलाही खोकला असू द्या, याच्यामध्ये थोडीशी ज्येष्ठ मधाची पावडर जर मिसळता आली, कुठेही मिळतो तो, तर अतिशय उत्कृष्ट. पुन्हा काय करायचं आहे ते पहा. मी दुसऱ्या चॅनलवरती, आता ते कोणत्या चॅनलवरती आहे ते बघा, अमृतरस आणि चौरस कसा तयार करायचा हे मी सांगितलेलं आहे. तर हा तुम्हाला घ्यायचा नाही. चौरस हा तयार करून तो आपल्या छातीवरती, पूर्ण भागावरती, छातीला आणि पाठीमागं पाठीला, तो चौरस किंवा अमृतरस, 3 असले की अमृतरस झाला आणि 4 मिसळले तुम्ही की चौरस झाला. ते घ्या आणि पाणी जे आहे ते दिवसभर पाणी, कारण श्वासोश्वास सहजासहजी होण्यासाठी तुम्हाला ऑक्सिजनची फार गरज असते. त्याच्यामुळं तुळशी ड्रॉप मिळतो, ते तुळशी ड्रॉप एक घ्यायचा आणि एकच थेंब फक्त ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचा आणि ते पाणी एका वेळेला 1 ग्लास. जास्तीत जास्त तुम्ही तुळशीचं पाणी प्याल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल, लक्षात ठेवा. आणि होतो कशामुळं तर एक अति थंडीमध्ये उघडं झोपणं, सदैव सर्दी कधी कमीच होत नाही. सर्दी म्हणजे पडसं आणि कफ, याच्यामुळं लक्षात ठेवा हा रोग प्लुरेसी असं म्हणतो येईल. हा छातीचा जो रोग आहे, फुफ्फुसाचा, तो होतो. आता याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे 2 व्हिडिओ करणार आहे. तर हे सांगितलेला व्हिडिओ छातीत पाणी झाल्यानंतर काय करायचं त्याच्यासाठी हा सांगितला. छातीमध्ये जर पेन होत असेल, श्वासोश्वास घ्यायला जर त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ कोणत्या तरी एका चॅनलवरती असेल, तो बैस सर पिलिओ एवढं टाकलं, मग 9-10 चॅनल आहेत, त्यापैकी कुठल्या तरी एका चॅनलवरती, आणि सर्वावर कुठला नाही कुठल्या रोगाचा उपयोग आहे. त्याच्यात कीर्तन आहेत, प्रवचन आहेत. तुम्हाला शेळी मेंढी पालन करायचं असेल तर त्याच्या उपयोग म्हणजे उपचार आहेत, घरगुती उपचार आहेत. गायन करायचं असेल, राग कसे शिकायचं याचा असेल, म्हणजे जेवढे माझ्याकडे गुण आहेत तेवढे मी सर्व देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, हा उपचार करून बघा. आणि उपचार हा कमीत कमी तुम्हाला 2 महिने करणं आवश्यक आहे. 2 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत तुम्हाला पूर्णतः फरक वाटेल. आणि ऑपरेशन न करता डॉक्टरांकडे गेले की तुम्हाला फक्त पाणी काढणे एवढं करणार आहेत. अँटीबायोटिक्स देतात, पाण्याची टेस्ट करतात, कुठल्या प्रकारच्या गोळ्या पाहिजेत, आणि यातून जर नाही फरक पडला तर मग मात्र तुमच्या फॅमिली डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. सांगणं हे माझं काम आहे. ऐकायचं, किती जणांनी ऐकायचं आपापल्या मनावर अवलंबून आहे. हे तुम्ही करायलाच पाहिजे अशी माझी बळजुरी अजिबात नसते. ओके.